जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत अशी उकडलेली लिंबू मिरची रेसिपी मी आज दाखवणार आहे। ही इतके अप्रतिम लागते, वरण भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खूप छान लागते आणि बनवायला खूप सोपे आहे आणि रोज बनवून तुम्ही खाल इतकी अप्रतिम चवीची आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी 250 ग्रॅम अशा ह्या पोपटी अशा मिरच्या घेतल्या आहेत। ही मिरची आपण 250 ग्रॅम घ्यायची। तुम्हाला जर कमी प्रमाणात करायची असेल तर तुम्ही 100 किंवा 125 ग्रॅम सुद्धा घेऊ शकता। ही मिरची मी 250 ग्रॅम घेतलेली आहे। तर ही अशी लांबवाली मिरची घ्यायची। जी मी तिखटवाली मिरची असते ती म्हणजे जी पोपटी कलरच्या मिरच्या असतात ना, त्या अजिबात तिखट नसतात। आता ह्या पोपटी कलरच्याच आहेत, त्या मिरच्या वापरायच्या। या लिंबू मिरचीसाठी आपण इथं आता ह्या मिरचीला आपल्याला एका साईडने असं बारीक असं चीर मारून घ्यायची आहे। सगळ्याच मिरच्या अशा चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला। आणि लांब मिरची असेल तर एका मिरचीचे 2 किंवा 3 भाग करू शकतो, किंवा एक जर छोटी मिरची असेल तर त्याची एकच भाग केला तरीही चालेल, किंवा एक चीर मारून घेतली तरीही चालेल, किंवा 2 भाग केले तरीही चालेल। इथं मी 2 किंवा 3 भागामध्ये अशा ह्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। खूप लांब जर मिरची असेल तर ती 3 भाग करून घेऊ शकता, आणि जी लहान मिरची असेल तर ती अख्खी घ्यायची असेल तरीही घेऊ शकता चीर मारून। देठासकट मिरची काही घेतल्या आहेत। देठासकट का वापरलेली आहे मिरची, कारण आपण ही उकडलेली लिंबू मिरची करत आहोत। इथं मी 250 ग्रॅम मिरची आहे, त्यामुळं 2 लिंबू असे कट करून घेतलेले आहेत। त्यातल्या बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहेत। तर कढई ठेवली आहे गॅसवर, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया, 1 ते 2 चमचे। तर इथं तेल गरम झालं की लहान आच केली आहे, जिरं टाकायचं 1/2 चमचा। तर जिरं आपल्याला अशा पद्धतीने फुललं की त्यामध्ये हिंग टाकूया। हिंग सुद्धा 1/2 चमचा असं टाकलं आहे। लहान आचेवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने फिरवून घेऊया। आपण जी कट केलेली मिरची आहे पोपटी कलरची ती टाकूया। इथं तिखट मिरची जर वापरली तर ती खूप तिखट लागते, म्हणून तिखटवाली मिरची वापरली नाही, पोपटी मिरच्या वापरलेल्या आहेत। तर 250 ग्रॅम मिरच्या अशा घेतल्या आहेत, तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता। तर छान असं डाग येईपर्यंत आपल्याला मध्यम ते लहान आचेवर ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने। तर डाग येईपर्यंत आपल्याला मिरची ही परतून घ्यायची आहे आणि लगेचच लिंबू टाकायचं नाही। तर पाहू शकता आपण डाग येईपर्यंत अशा पद्धतीने मिरच्या छान अशा परतून घेतल्या आहेत मध्यम ते लहान आचेवर। तर मिरच्या परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने पाहू शकता मिरचीला कसे डाग आले आहेत, अशा पद्धतीने मिरची परतून घेतली आहे। आता यानंतर आपण 2 लिंबू कट करून घेतलेले आहेत, त्याच्या फोडी टाकूया। यातल्या बिया सुद्धा काढून घेतल्या आहेत आणि नंतर आपण लिंबू यात वापरला आहे। तर हे आत्ताच 1-2 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। लिंबू आणि मीठ टाकल्यानंतर मिरचीला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे पाणी वगैरे काही वापरायचं नाही। तर ह्या पद्धतीने आपण परतून घेतलं आहे। मीठ थोडंसं चवीनुसार टाकलं आहे। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हे अजून एकदा आपण फिरवून घेऊया 1 मिनिटभर असं। तर लहान आच आहे, फिरवताना आपण फिरवून घेतली आहे मिरची आणि लिंबूसुद्धा। खूप छान अप्रतिम अशी ही चवीची मिरची लागते, तोंडी लावण्यासाठी तुम्ही बनवू शकता। तर ह्या पद्धतीने मिरची आपण परतून घेतली आहे लिंबू सोबत, आणि मीठसुद्धा टाकून घेतलं आहे। तर 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे लहान आचेवर। तर बघू शकता थोडंसं पाणी सुटलं आहे। तर हे पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये मध्यम आच करून जिरवून घ्यायचं आहे फिरवून। म्हणजे ही मिरची बिना पाण्याची जर राहिली, वाफेवर आपण शिजवून घेतली आहे 1 ते 2 मिनटासाठी, याचा कलर बदलेपर्यंत। पाहू शकता ह्या पद्धतीने आपण अजून एकदा 2 मिनटासाठी वाफवून घेतली आहे। मिरची छान अशी मऊ झाली आहे, त्यात पाण्याचा अंश राहिलेला नाही, म्हणजे ही मिरची जास्त दिवस टिकते, 1 आठवडाभर तर आरामात टिकते। वरण भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत सुद्धा छान लागते तोंडी लावण्यासाठी, किंवा अशीच जरी खाल्ली तरी ही मिरची खूप चविष्ट लागते। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।